बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक वासुदेव पाटील लिखित एक रहस्य कादंबरी काचा पाणी. प्रकरण 6. इन्स्पेक्टर कदमांकडून चार्ज काढून घेत त्यांची हकालपट्टी लगोलग नांदेडमधील किनवटेकडे करत फमू येवतीकरांना त्यांच्या जागी चार्ज देण्यात आला. ऐन तिसीच्या येवतीकरांनी येताच आधी इन्स्पेक्टर ठाकूरांची भेट घेतली. मिस्टर येवतीकर, इन्स्पेक्टर कदम जर कर्तव्यास जागले असते तर या केसच्या संदर्भात काही ना काही नक्कीच गवसलं असतं. ठाकूर साहेब, मला तुमच्या सहकार्याची व मार्गदर्शनाची अपेक्षा आहे. येवतीकर, मी माझ्या परीनं जे शक्य होईल ते सहकार्य नक्कीच करेन. तलभाटीच्या मंदिराबाबत व तिथे घडलेल्या चिंदू न्हाव्याच्या डेथबाबत काय मत आहे आपलं साहेब? येवतीकर, ही केस तुम्ही फक्त चिंदू न्हाव्याच्या केसपुरतीच पाहू नका. त्यामागील दरवर्षी घडणाऱ्या केसेस पण पहा. मागच्या नाळी पुणवेला आमच्या मांगरीच्या हद्दीत बुडालेले मालोजीराव बिनवडे केसचे धागे दोरे ही तलभाटीच्या नायकाच्या वाडीशी नक्कीच संबंधित आहेत. पण कदमानी सहकार्य न करणं व ठोस पुरावे न मिळणं यानंच मी ही हतबल आहे. ठाकूर साहेब, मला सुरुवात येथूनच करावीशी वाटते. येथूनच खोल शिरत जाता येईल. येवतीकर, त्यावेळेस मी नेमका प्रशिक्षणास अडकलो आणि नाहक चेंदूचा बळी गेला असंच समजा. कदाचित तो वाचलाही असता, पण संधान शिवला परिस्थिती हाताळता आली नाही. समजलो नाही साहेब. इन्स्पेक्टर ठाकूरनं मग मालोजीरावपासून सुरुवात करत NA लँड डेव्हलपर्स ते बोर्ड व चेंदूला चौकशीला बोलावणं, नंतर लगेच चेंदू न्हाव्याचा अकस्मात बुडणं, तेही नाळी पुणवेलाच, हे सारं सांगितलं. ठाकूर साहेब, मी मागची सारी फाईल चाळून काढली, पण काहीच सुगावा लागत नाही. एकदा नायकाच्या वाडीला भेट देणं व ते कोण मालक DK जाधव यांना भेटावंच लागणार असं वाटतंय. येवतीकर, फक्त सांभाळून. उमेदीत पुराव्याशिवाय भलतंसलतं पाऊल उचलू नका, हेच अनुभव व वयाच्या हिशोबानं सुचवावं वाटतं. इन्स्पेक्टर ठाकूरनं नरेन पाटीलबाबत येवतीकरांना काहीच सांगितलं नाही, कारण बिनवडे व पाटील नाव फरकानं येवतीकरांना शंका येणारच नाही. वाडीत नरेनची ओळख पटायला नको म्हणून ठाकूरांनी खबरदारी घेतली. नरेन त्या वाडीत ॲज अ आर्किटेक्ट म्हणून राहणं तुर्तास महत्त्वाचं वाटलं त्यांना. येवतीकरांनी सकाळीच आपली गाडी वाडीत घातली. तातोबा धावतच समोर आला. मालक कोण या वाडीचे? बोलवा त्यांना. येवतीकर कदंबाच्या झाडाखाली तातोबानं टाकलेल्या खुर्चीवर बसत जरबेत म्हणाले, साहेब, मालक तलासीला राहतात. त्यांची मुलगी नाजुका ताईसाहेब आहेत, त्यांना बोलवू का? असू देत. तुम्ही कोण आणि वाडीत कोण कोण राहता? मी तातोबा. वाडीची सारी देखरेख मीच पाहतो व येणाऱ्या जाणाऱ्याची बडदास्त ही मीच ठेवतो. गेल्या 40 वर्षापासून वाडीचे मालक बदलले, पण मी आहेच. आणि हल्ली माझ्यासोबत उत्तरेकडचा खानसामा आहे. रिसॉर्टचं काम करणारे मजूर, ठेकेदार, आर्किटेक्ट साहेब हेही असतात दिवसभर. नाजुका ताईसाहेब ही हल्ली वाडीतच आहेत. चिंदू न्हावी, जो चौकीदार होता तोही राहायचा, पण 15 दिवसांपूर्वी चिंदू गेला. तुम्हास ठावा असेलच. गेला म्हणजे कसा गेला? सागरात पुनवेच्या रात्री, म्हणजे पाडव्याला सकाळी तरंगताना आढळून आला त्यो. कसं काय? आता ते मला कसं माहीत असणार साहेब. तुम्ही वाडीतच मुक्काम असतात ना, आणि तो चौकीदार होता तर तुम्हास माहिती हवं का तुमचाही काही हात होता? साहेब, महादेवाच्या पिंडीवर हात ठेवून सांगतो, चिंदू माझा जीवाभावाचा सखाच होता. माझ्याकडून हे पात्र कसं होणार? तातोबा धर्मबिंदू पुसत म्हणाला. मग कुणी केलं हे पातक?
बाबा, सत्य आधी सांगितलं तर मी एक वेळ माफी करेन, पण मला नंतर इतरांकडून कळलं तर मी मी सोडणार नाही. येवतीकरांनी दम भरला. तोच माडीतून नाजुका बाहेर आली. येवतीकरांनी गॉगल उतरवत समोरच्या बाकड्यावर ठेवला व तिरप्या नजरेनं जवळजवळ येणाऱ्या नाजुकाकडं पाहिलं. या कोण? याच ताईसाहेब. तातुबानं जणू सुटकेचा श्वास सोडला. बसा. मी इन्स्पेक्टर येवतीकर. चिंदू सखाबा राऊतच्या केसबाबत तपास करायला आलोय मी. तातुबा साहेबांना चहा ना. नको, नकोय मला चहा. मी घेऊनच आलोय. तुमचं नाव काय? मी डॉक्टर नाजुका दयानंद जाधव, डॉक्टर DK जाधवांची कन्या. मॅडम, मला खरं तर तुमच्या वडिलांनाच भेटायचं होतं व पोलीस स्टेशनातच बोलवायचं होतं, पण तत्पूर्वी वाडीला भेट द्यावी व सर्वांची भेट घ्यावी म्हणून आलोय मी. इन्स्पेक्टर साहेब, लवकर लावा तपास, काहीही करून. दरवर्षी घडणाऱ्या घटना व त्याचा होणारा त्रास यांना आमचे वडीलही कंटाळेत. अशा काय घटना घडतात व कोण घडवतंय? येवतीकरांनी नजर रोखत खोदलं. याच सागरात बुडून मृत्यू, मांगरी तलबाटीच्या किनारी भागात. आणि कोण घडवतंय हे हे आम्हास कळालं असतं तर पोलिसांना कळवलंच असतं ना. बाकी कोण घडवतं हे शोधणं तुमचं काम. नाजुकाही जरबेस जरब दाखवत बोलली. मॅडम, पुनवेला चिंदू तुमच्या या माडीवरच होता ना, आणि शवविच्छेदनाचा अहवाल नुकताच आला आहे. रात्री 12च्या सुमारास नाकातोंडात पाणी गेल्यानं मृत्यू हे रिझन नोंदवलंय. पुनवेला 10 पावेतो तर मंदिरात गर्दीच असते असं मी ऐकलंय. मग 10 ते 12 या वेळेत चिंदूशी काय केलं तुम्ही वाडीतल्या लोकांनी? इन्स्पेक्टर साहेब, काय केलंय म्हणजे? तो आमचा चौकीदार होता, त्यापेक्षा अगदी कुटुंबातील सदस्य होता असं समजा. त्याच्या जाण्यानं आम्ही हवालदिल झालोत, तर तुम्ही आम्हालाच दोषी ठरवताय. 10 ते 12 या वेळेत तुम्ही व तुमचे घरचे कुठे होते ते सांगा आधी. 8च्या आत जेवणं आटोपली, मंदिरात पूजा उरकली व भरती सुरू झाल्यानं आपापल्या खोलीत परतलो. मोघम नका सांगू मॅडम. कोण कोण परतलं, कुणाच्या साथीनं परतलं व केव्हा, बाकी सोबतीला कोण व कुठे थांबले, चिंदूला कोणी कोणी कुठं पाहिलं ते सविस्तर सांगा. डॅड आलेल्या नातेवाईकांना घेत पूजा करून परतले. मीही परतले. मग चिंदूबा ऐजवळून खाली उतरला व मंदिराकडे गेला. पण मंदिरात तर पाणी शिरलं होतं ना? मी जाताना पाहिलं फक्त. आणि परत येताना? नाही पाहिलं. बरं, तुमचे आई वडील परत तलासरीला पहाटेच का निघून गेले? कुणी सांगितलं तुम्हास? ते सोडा हो, जे विचारलंय ते सांगा. दवाखान्यात इमर्जन्सी होती म्हणून गेले असावेत. दवाखान्याचं रजिस्टर तपासलंय आम्ही. त्या दिवशी एकही पेशंट तपासलं गेलं नाही. गेले असावेत असं म्हटलंय मी. शक्यता आणि खात्रीतला फरक कळत नाही का साहेब? नाजुका आता जरा तिरमिरीतच बोलली. तो फरक समजून घेऊ आम्ही सवडीनं, पण जवळच्या माणसाचा बुडून मृत्यू होतो तरी तुमचे वडील 4 दिवसापावेतो ही परत येत नाहीत वाडीत. या वागण्यात फरक नाही कळत का तुम्हास? इन्स्पेक्टर साहेब, माझ्या डॅडलाच भेटून विचारा ना. ते तर करूच आम्ही. तेवढ्यात कार पार्क करत नरेन उतरला व तोही कदंबाच्या झाडाखाली आला. कोण कोण हवे तुम्हास? येवतीकरांनी अचानक आल्या नरेनकडे पाहत विचारलं. हे मिस्टर पाटील, रावसाहेब आहेत ते रिसॉर्टचं काम पाहणारे. अच्छा, हे पण होते का त्या दिवशी वाडीत? होय. मिस्टर पाटील, चला तुमचं रिसॉर्टचं काम पाहू जरा आपण. मॅडम, तुम्ही बसा जरा इथंच. चहा येतोय तो घेऊन जा. मी आधीच नाही सांगितलाय चहा. तुम्ही घेणार नसाल पण मिस्टर पाटील घेतील. नाजुका तोऱ्यातच बोलली. मिस्टर पाटील, घ्या चहा.
येवतीकर म्हणाले व तोवर उठत त्यांनी माडीकडे नजर टाकली. मिस्टर पाटील, हा त्या चिंधू नावी केसबाबत चौकशी करायला आलाय. कुणी येवतीकर म्हणून नवीन इन्स्पेक्टर. नाजुका येवतीकर माडी पाहत दूर गेलेत पाहून चहा पिता पिता नरेनला म्हणाली, मॅडम, ते त्यांचं काम करताय तर करू देत. नरेन चहा घोटत बोलले. येवतीकरांनी तातोबाला सोबत घेत सर्व माडी पाहिली. चला पाटील, चहा पिऊन झाला असेल तर. नरेन उठला व येवतीकरांसोबत चालू लागला. नाजुकाही सोबत येऊ लागली. मॅडम, तुम्ही बसा इथंच. येवतीकरांनी नाजुकास मना केलं. मिस्टर पाटील, कुठं राहता तुम्ही? फर्म वापीला आहे, पण तुर्तास वसईला. अच्छा, ये जा करता वसईहून मग? होय. मिस्टर पाटील, मग नारळी पौर्णिमेला वाडीत मुक्काम करण्याचं ठोस कारण की कुणाचा मुलायम आग्रह? येवतीकर कदंबाच्या झाडाखाली बसलेल्या नाजुकाकडे पाहत विचारू लागले. साहेब, कामाचा लोड वाढला की मुक्काम करतो, पण त्या दिवशी पायाच्या पोटरीला लागला असल्यानं मुक्काम केला होता. असं का? कुठं थांबला होता? अर्थातच माडीवर. कुणासोबत? येवतीकर नरेनकडे नजर रोखत विचारू लागताच नरेननेही नजरेस नजर दिली. म्हणजे? नारळी पौर्णिमेला तुम्ही समोरच्या खोलीत मुक्कामाला होतात, त्या खोलीत सोबत कोण होतं? साधा सरळ प्रश्न आहे. डॉक्टर नाजुका आणि मी. आतली जखम एवढी खोल होती का की एक MD डॉक्टर तुमच्या पलंगाशेजारी सेवेस रात्रभर हजर होत्या? येवतीकर. इन्स्पेक्टर येवतीकर साहेब बोला पाटील. येवतीकर, जखम किती खोल होती तो भाग सोडा, पण जखमेत भरतीचं पाणी घुसू नये म्हणून त्या मला रूम पावेतो सोडायला आल्या होत्या आणि त्याचवेळी कोणीतरी बाहेरून कडी घातली. कुणी घातली आणि का? कुणी घातली हे आतून नाही कळलं आणि का घातली तेही नाही कळलं. मिस्टर पाटील, हे अगदी खरं बोलताय ना आपण? हो साहेब. आता का साहेब बोललात येवतीकरऐवजी? आपण आता पाटीलऐवजी मिस्टर पाटील बोललात ना, म्हणून. नरेन थंडपणे म्हणाला. मिस्टर पाटील, काय वाटतं चिंदू नाव्याचा गेम कोणी केला असावा? गेम केला असावा की काही घटना? मंदिरात घडणाऱ्या घटनांचा आधार घेत गेम केला असावा. मिस्टर पाटील, अगदी करेक्ट. पण कुणी? साहेब, शोधा नक्कीच. नरेन बोलला आणि येवतीकरांचा वाढलेला उत्साह एकदम मावळला. मिस्टर पाटील, डॉक्टर नाजुका, डॉक्टर DK जाधव, नायजाबाई, तातुबा, खानसामा हे कसे वाटतात तुम्हास? साहेब, लहानपणी मी आमच्या गावास काचापानी नावाचा खेळ खेळायचो. वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने खेळतात हा खेळ, हे मला वयानुरूप नंतर समजलं. आम्ही मातीचा हातभर लांब बांधागत बांध घालत त्यावर एक हात आडवा वर धरत दुसऱ्या हातानं काचेचा तुकडा त्या मातीत पुरायचो. ज्याच्यावर डाव तो दोन्ही हातांची बोटं एकमेकात अडकवत ती पकड त्या मातीवर अंदाजानं ठेवायचा. त्या जागेत तो तुकडा सापडला की तो जिंकायचा, अन्यथा हा खेळ पुन्हा तसाच सुरू. बस अगदी हाच काचापानी खेळ मंदिरात घडणाऱ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर खेळला जातो इथं. दर नारळी पौर्णिमेला एक काचेचा तुकडा मातीत लपवल्यागत सागरात एक जीव बुडवून आता राज्य आपल्यावर आहे समजा व पकड टाकत काचेचा तुकडा धुंडाळण्यापेक्षा गुन्हेगार धुंडाळण्याचा काचापानी खेळ खेळायचा आहे असं समजा. मिस्टर पाटील, काय सांगताय मला काहीच कळत नाही. साहेब, बस हेच. मला तरी कुठं कळतंय. कदाचित निसर्ग या ठिकाणी वेगळाच काचापानी खेळत असावा. नंतर कळेल तेव्हा समजेलही. पण तो पावे तो आवाहन नव्हे तर आव्हान स्वीकारा. खेळा व शोधा. येवतीकर गोंधळले. चला पाटील, डॉक्टर DK जाधवांनाही भेटायचे मला. येवतीकर, कुणालाही भेटा, पण NN लँड डेव्हलपर्स हे नाव लक्षात ठेवा व त्यालाही शोधा.
मिस्टर पाटील, तुम्हास आत टाकावं लागेल. असं कोड्यात बोलू नका. मला तर तुमच्यावरच संशय यायला लागला आहे. पण कमी वयात या नोकरीत मी समोरच्याची नस नस ओळखतो. हो, ती प्रतिभा मला जात्यातच मिळाली. म्हणून सरळ सरळ सांगा. साहेब, चिंदू न्हावी पुनवेच्या वेळी पोलीस स्टेशनातून परतल्यावर मला भेटला होता. तेव्हा तो वैतागल्यागत बोलला होता की पोलिसांनी एन लँड डेव्हलपर्स बोर्डबाबत विचारल्याचं व पुन्हा ठाकूर साहेब आल्यावर चौकशीसाठी बोलावल्याचं बोलला होता. आणि अशी घटना घडली म्हणून मी आपणास सांगतोय. ठीक आहे, पण मला एक सांगा. काय साहेब, आई वडील असताना एकाच खोलीत आपण डॉक्टर नाजुकासोबत राहायला भीती नाही वाटली? जाऊ द्या, बाकी तर सांगा. बोललो ना मी साहेब, या वाडीत खेळ चाललाय काचा पाणी. सारेच खेळतात, पण कुणालाच माहीत नाही कोण कोणाशी खेळतंय व कोण कोण खेळतंय. त्या खेळाचाच भाग की नियती खेळते त्या खेळाचा भाग समजा. बिलोर तुकडा. या प्रश्नात येवतीकरांचं वय झळकलंच. साहेब, खेळ असला तरी तो पावन भावनेनं खेळावा. मग तो प्रणयाचाही का असे ना. मिस्टर पाटील, ठीक आहे, पण माझाही खाक्या लक्षात असू द्या. ज्या दिवशी मला थोडीही शंका आली की मिस्टर पाटील माझ्याशी कोणता तो तुमचा काचा पाणी हां तो गेम खेळतोय, त्या दिवशीच तुमचा गेम नाही ओव्हर केला तर येवतीकर नाव लावणार नाही. नाव लावणार नाही आणि वर्दीही. आपल्या एका पकडीतच अख्ख्या बिलोराचे तुकडे तुमच्या हातात देईन. आता मात्र शालीन व सदरक्षनाय भूमिकेत येवतीकर नरेनला भासले. येवतीकर बोलले आणि निघाले. मिस्टर पाटील, एवढ्या वेळ काय विचारत होते इन्स्पेक्टर साहेब? येवतीकर जाताच नाजुकानं नरेनला विचारलं. काही नाही, फक्त पुनवेच्या रात्री कडी लावल्या रूममध्ये तुम्ही डॉक्टर नाजुकासोबत एकटे का थांबले व काय घडलं ते. नरेन म्हणाला, अरे देवा, तुम्ही असं सांगितलं आणि मी माझ्या खोलीतच होते असं सांगितलं. आता ते पुन्हा डोक्याला ताप देतील. मॅडम, पोलीस ज्यावेळी प्रत्येक संशयिताची अलग अलग चौकशी करतात त्यावेळी खोटं ते पकडलं जातंच. म्हणून खरं ते सांगून मोकळं व्हायचं, बाकी ताप होत नाही मग. नरेन बोलला आणि नाजुकानं खोल त्याकडं पाहिलं. मग तुम्ही काय सांगितलं? कसलं? रूममध्ये काय घडलं ते? नाजुकानं नजरेतच अडकवत जखडून ठेवत विचारलं. रूममध्ये काय घडलं होतं तेच. नरेन नजरेत जगडवेत अधिक गुंता करत बोलला. काय घडलं होतं? आता तर अधिकच गुंथनकाला झाला. गुंता सोडवणारे तानातानी करू लागले तर गुंथनकाला होणारच. आठवत नाही मला. नरेननं वेड पांघरलं. चौकशीत खोटं बोलायचं नसतं हे इतक्यात म्हटलं ना, मग तरी. बिलोर काच म्हणजे बिलोरी स्वप्न. अखंड असे पावे तो एक मंद मंद किनकिन. ऐकायला एक सुरावट, पण यात अख्खं विश्व सामावत शांत लयीत फिरतं. म्हणून बिलोर काचेचा काच पाणी खेळण्यासाठी तुकडा करण्याच्या हव्यासा पायी कशाला उगा फोडण्याची हौस करावं मॅडम. बिलोराची किनकिन बरी ऐकू येते तुम्हास रावसाहेब, आणि त्या बिलोरीच्या मनात काय दडलंय हे नाही कळत. काय? बिलोरीच्या लिप्सा अपुऱ्या राहिल्या तर अपघाताच्या घटना घडतात. आठवतं का? पोटरी. मॅडम, वाडीत चालूच वाईट घटना घडली आहे. मिस्टर पाटील, एक विचारू? त्या खोलीत स्पर्श होताच तुम्हालाही एक जोराचा झटका लागला होता, एक प्रवाह वाहत गेल्याचा. का? तुम्हासी जाणवला का? नरेनच्या चेहऱ्यावर भाव झरझर बदलले. नाजुका जागेवरून उठली व तिनं नरेनचा हात हातात घेतला, पण दोघांना काहीच जाणवलं नाही. मॅडम, हात सोडा, बाहेर बसलोय आपण. नरेन बोलला. ताईसाहेब, रावसाहेब थंड घेणार की चहा कॉफी? नुकताच आलेला तातोबा त्यांच्या मागं उभा राहत त्याच वेळी विचारत होता.
अनगच्च धरू पाहणाऱ्या नाजुकानं हात संतापात सोडला. तातूबा, बसा समोर. नाजुका खुर्चीवर बसत गरजली. मी मी का बसू? आणि कसा कसा बसू? बसा म्हटलं ना मी. आणि मला सांगा, पुनवेच्या रात्री खोलीची कडी का लावली बाहेरून? कोणती खोली? कोणती खोली? तातूबाची बोबडी वळू लागली. तातूबा, बऱ्या बोलानं सांगा, नाही तर याद राखा. कुणाच्या सांगण्यावरून कडी घातली तुम्ही? नाजुका जोरात बोलत विचारत असताना नरेन जागेवर स्तंभित झाला. ताईसाहेब, पस्तावाल. काही गोष्टींचं अज्ञान हेच खूप गरजेचं असतं. अज्ञानात जो आनंद व समाधान आहे ते ज्ञातात नसतं. तातूबा, मला ज्ञातायचंय. हे जग नियतीपुढे मिथ्या आहे आणि मिथ्याचं अज्ञानच बरं. ज्ञात करून काहीच हासिल होणार नाही. रावसाहेब, समजावं आमच्या ताईसाहेबांना. तातूबा, खरं तर तुम्हाच लाज वाटायला हवी आहे. चिंदूबा गेला तुमच्या हे असल्या कृत्यानं. रावसाहेब, चुकताहेत तुम्ही. कडी लावून काय सिद्ध करणार होतात तुम्ही? आम्हा जगासमोर उघडे करणार होतात का? ताईसाहेब, रावसाहेब, तसं असतं तर मग मीच सकाळी कडी उघडवली नसती. लबाड बोलताय तुम्ही तातूबा. नाजुका तरी संतापलीच. एक मिनिट नाजुका. तातूबा, मग तुम्ही कडी का भरली होती? आता नरेनच्या हार्टबीट्स एकदम वाढल्या. नाजुका मात्र त्याही स्थितीत आपला एकेरी उल्लेख ऐकून भाव बदलवत नरेनकडे अविश्वासानं पाहू लागली. तातूबाला तर ते समजलंच नाही. मंदिरात घडणाऱ्या घटनांपासून तुम्ही सुरक्षित राहावत म्हणून? म्हणजे? नाजुकानं स्त्रीमध्ये विचारलं. ताईसाहेब, तुमची व रावसाहेबांची मंदिरातली पहिलीच नारळी पौर्णिमा होती. मग त्यानं काय फरक पडणार होता? रावसाहेब, गेल्या 25 वर्षाचा मी साक्षीदार आहे. दरवर्षी नारळी पौर्णिमेला काही ना काही अवचित घडत बळी गेलेत. याआधी ताईसाहेब गावातल्या जळालेल्या घरातच राहत. मात्र आता तुम्ही व ताईसाहेब माडीवर असल्यावर तुमची काळजी घेणं माझं काम होतं. म्हणूनच मी भरली कडी. कारण आषाढ पुनवेस भरतीत तुम्ही बाहेरच फिरत होते. पण ही पुनव नारळी पुनव म्हणून काळजीनं तुम्हास आत कोंडण्यासाठीच. तातूबाची तळमळ ऐकून नाजुकाचा संताप निमाला, पण नरेन चक्रावला. असं तुम्हास कोणी सांगितलं होतं तातूबा? जाधव साहेबांनी? कोणता बाप आपल्या तरुण पोरीस एका तरुणाच्या सोबत कोंडल बरं? मग तो धोका तुम्ही का पत्करलात? आणि जाधव साहेबांना हे कळलं असतं तर? मालकांना रात्री समजलं होतं. काय? नरेनला मोठा धक्का बसला. तो जागेवरच थरथरला. रावसाहेब, मालकानीच मात्र पहाटे जाण्या अगोदर कडी काढायला लावली. काय म्हणाले होते डॅड? रागवत होते का? नाजुका म्हणाली. तातूबा खुर्चीतून उठले. तुम्हा दोघांना गाढ झोपलेलं पाहून मालक आपल्या मुलीच्या पसंतीवर बहुतेक खुश असावेत, म्हणून तर त्यांनीच कडी काढायला लावली जाण्याआधी. तातूबा निघून गेला. नाजुकाच्या हातातले बिलोर आता तिनं स्वतः वाजवून पाहिलं. तिला शांत लयबद्ध किणकिणीत सुरावट जाणवली. पण यावेळेस नरेनला त्या किणकिणीत सार ब्रह्मांड वेगानं फिरल्याचा भास झाला. बापरे, मंदिरातल्या घटना, चिंदूबा आणि आता तर तातूबाही संशयाच्या भोऱ्यात. चिंदूबा एन लँड डेव्हलपर्सच्या संदर्भात, तर तातूबा रात्रभर मंदिरात घडणाऱ्या घटनांच्या संदर्भात. की केवळ काळजीपोटी त्यांनी कडी घातली जसं ते सांगताहेत? पण तातूबास न जाणवू देता लक्ष ठेवणं गरजेचं, पण तुर्तास काही नको. पण संशयाच्या भोऱ्यात तातूबास नको तर सारेच. मग त्यात नाजुका, नायजाबाई, जाधव डॉक्टर व त्रयस्थही, गाव गर्दीतला नवीन चेहराही. तुर्तास आपण थोडा संयम बाळगूयात. नाहक घाईत साराच मामला चौपट व्हायचा. पण नरेनला एक वेगळी चिंता सतावू लागली.
तातोबा जेव्हा बोलले की मालकानीच खुशीनं आपण गुंता सुटावं म्हणून नाटक उभारलंय, पण खरंच नाटक की त्या नाटकात अभिनय करता करता आपणच भूमिका जगायला लागलोय? काहीही असो, पण नाजुका सोबतच्या नाटकात आता जाधवांनी ही पात्र साकारायला जर सुरुवात केली तर भूमिकेतून माघारणं शक्य होईल ना आपणास? कारण आपण नाटक करतोय पण आपलं मनच आपल्याशी नाटक करत असेल तर. पण काहीही असो, या रहस्यास तातोबाच्या पार्श्वभूमीवर नवीन आयाम मिळत असेल तर आपणास हे नाटक अधिक हिरिरीनं करावं लागेलच. येवतेकरांनी डी.के. जाधव व नायजाबाईची भेट घेत कसून चौकशी केली. ते मांगरी तलभाटी बऱ्याच भागात फिरत केसबाबत ठोस पुरावे शोधत होते. गणपती आले, गौरी आल्या आणि तलभाटीत गणपतीची धूम सुरू झाली. गणपती उत्सवात काम मजुराभावी बंद पडलं. डी.के. जाधव आता रिसॉर्टचं काम पाहण्यासाठी येईनाशे झाले. माडीवर तातोबा नरेन नाजुकासह खानसामाही गावाकडे निघून गेलेला. मिस्टर पाटील, मुंबईला जायचंय. नायरा व मैत्रिणींनी गणपती उत्सवासाठी बोलवले. अवश्य जाऊन या. मलाही घरी जायला बरेच महिने झालेत. मी पण तेवढ्यात आईला भेटून येतो. अरे वा, कुठं असतात आई वडील? नाजुकानं विचारलं आणि वडील हा शब्द ऐकताच त्याच्या छातीत कालवा कालव झाली. वडील नाहीत, पण आई आहेत ठाण्याला. नरेनं मुद्दाम शहापूरचा उल्लेख टाळला. मग तर सोबतच चला. मी मुंबईला आणि तुम्ही ठाण्याला. नरेन मनातल्या मनात ठाणं सांगितलं नसतं तर म्हणून कोसू लागला. ठाण्याला जर या बाईनं ऐनवेळी यायचा हट्ट धरला तर? मॅडम, त्यापेक्षा वर्ली सिलिंक. तो एकदम अडखळत बोलला आणि नाजुकाच्या मनात एकदम मयूर नृत्य सुरू झालं. मिस्टर पाटील, एकदाच खरं काय ते सांगा, नाहीतर आपण बोलून पलटतात. मॅडम, पाहू तरी वर्ली सिलिंक तुमच्या नजरेनं. नाजुकानं आपली कार काढली. मिस्टर पाटील, ड्राईव्ह तुम्हीच करा. मॅडम, तुमच्या नजरेतून मला वर्ली सी पाहायचं आहे, तर तुम्ही आताच ड्राईव्हमध्ये अडकवताय मला. बरं, एक ऐकता का? फक्त 10 मिनटं वेट करता का? मी यू माडीवर गेले आणि यू रिटर्न आले प्लीज. त्यात काय एवढं, जा न या लवकर. नाजुका धावतच माडीवर गेली. नरेन कारजवळच उभा राहत निसर्गाने हाळू लागला. आकाश गच्च मेघाने दाटून आलेलं. भाद्रपद लागला तरी आकाश गच्च दाटलेलंच. समोरून नाजुका सलवार कुर्ता बदलवत साडी घालून येताना त्यास दिसली. पांढऱ्या साडीवर काळ्या धारा, गोऱ्या रंगावर ते कृष्णधवल कॉम्बिनेशन शोभून दिसत होतं. निळ्या पांढऱ्या आकाशात कृष्णमेघ दाटल्यागत. नरेन शांतपणे कार चालवू लागला. कार हायवेला लागली आणि धो धो पाऊस कोसळायला लागला. समोरचं काहीच दिसेना. गाडी थांबू का कुठेतरी? नरेन समोरच्या फिरणाऱ्या वायफरच्या अपयशाकडे बघत विचारू लागला. किती मस्त ना हा थंड थंड जाणीवा गोठवणारा पाऊस. समोर एका बाजूला विळूचं बन, परे किनारी वाळूचं बन, ताडामाडाची गर्दी आणि गर्दीत फक्त तू आणि मी. निथळत्या सृष्टीत निथळत चालणं. चालायचंय मला साथीत तुझ्या. नाजुका बेधुंद बेभान होत बोलत होती. जास्त मनाच्या वावड्यात भिजू नका, नाहीतर वर्ली सिलिंक पाहायचा राहून जाईल मॅडम. कोण मॅडम? कोण रावसाहेब आणि कोण डॉक्टर? फक्त नाजुका. वाळू वेळूच्या बनात शिटी घुमवावी, वाळूच्या बनात शिंक शिंपले गोळा करावेत आणि मग ताडामाडात. त्यानं गाडीच एका साईडला नेत ब्रेक मारला. मॅडम, नारायणा, नारू, नरू. एवढ्या पावसात शिष्टाचार पाळत दूर दूर एकाकी फिरणं बंद कर. या नाजुकाच्या सोबतीला साथ दे. तिनं दार उघडलं व तीही हात आकाशाकडे फैलावत ओली होऊ लागली. नाजुका मॅडम, ओलं होऊ नका. कारमध्ये बसा मुकाड्यानं. नरेन आतूनच बोलला.
नाजुका फिरून त्याकडे आली. त्यानं काच उतरवली. ती काहीतरी सांगण्यासाठी खिडकीपाशी वाकली. निथळता चेहरा, चिंब सुवास अन नजरेचा पारा, लटांचा पसारा. तो बावरला. नरू, उतर खाली, मी ड्राईव्ह करते. तो लगेच पलीकडे बसण्यासाठी उतरला व पण त्याच वेळी तिनं आतून चॉबी काढत गाडी लॉक केली. नाजुका, काय हे? चल, समोर सागरी किनारा आहे, जाऊ वाळूच्या बनात. तिनं त्याचा हात धरला व ओढतच नेलं. किनाऱ्यावर वाळूत त्यांच्या दोघांच्या पावलांचे ठसे उमटले. त्याकडं पाहत ती वळली व म्हणाली, नारू, पावलांच्या ठशांकडं बघ, किती मस्त सोबत चालत येत आहेत ना, अगदी खेटून बिलगून. तोच एकदम पावसाचा जोर वाढला. नाजुकाबाई, तुमच्या साथीनं चालत येणाऱ्या ठशांकडे पहा आता. पावसात कुठं गायब झाली क्षणात. नारेश्वरा, गपलत करू नका. काहीही अर्थ काढता तुम्ही. ते तर पावसात साथीत विरळले एकमेकात. द्वैतत्व टाकत अद्वैत झालेत. पावलांकडून शिका काहीतरी. काय? नीट समजावून सांगा, नरेन म्हणाला व तिच्याकडे पाहू लागला. पण पुढच्या क्षणात तिनं त्याचा हात पकडला व त्याला सागराच्या पाण्याकडे ओढत नेलं. पाण्याच्या प्रवाहात त्याला ढकलत ती त्यावर पाण्यात गच्च गच्च आलिंगन. पावलात पाऊल असे विरघळावे नरोबा, बघा. पण नारोबा वाळूच्या बनात निथळत्या तनमनानं सागरात केव्हाच आपले नाटक विसरत भूमिका जगायला लागला. नाटकाची संहिताच विसरला तो. श्वासाश्वासानं तो वाहवत वाहवत गेला. चल नाजुका, आता वरली सिलिंक नकोच. जाऊ कधीतरी, असं पूर्ण भिजलेल्या अवस्थेत. मिस्टर पाटील, पलटलात ना आपण? नाजुका, ऐक. नायरा वाट पाहिल, मला जायचंय. मग मी परततो वाडीवर, तू जा. तिनं भाव भरल्या नजरेनं पारा वेधला आणि त्याचा नाईलाज झाला. गाडी मुंबईकडे धावू लागली. तसेच ओले. ती शांतपणे त्याच्याकडे पाहत होती. काना पावे तो लांबलेले केसांचे कल्ले लांबत दाढीत मिसळलेले. उरलेला चेहरा गोरा गुलाबी गुबगुबीत, डोळ्यात करारी चमक. चेहऱ्यावर सतत घनगंभीरतेचा वावर. याच घनगंभीरतेच्या पटलावर रेंगाळणाऱ्या बाल्यपणानं आपली खानदानी जरब घालवली. काय बघते अशी? त्यानं नजर वळवत विचारलं. तिनं हसतच आपला मऊ कोमल हात त्याच्या गालावर फिरवत बोटं कानामागं नेली. तो शहारला. तिच्या चेहऱ्यावर मंद स्मित विजयाची पताका मिरवत विलसत होतं. आपण एक साम्राज्य पादाक्रांत करत विजय मिळवल्याची ओली ती भावना त्या मंद स्मितात वेगळाच निखार पेरत होती. बघते मी, पाऊले न विरघळताही पाऊस धरत रेंगाळीत विरघळण्यासाठी. ती नजर तशीच रोखत म्हणाली, विरघळण्यात काय हसील ग? माणूस आपलं अस्तित्व गमावून बसतो. अशा वेळी जो आपलं अस्तित्व जपतो तो कधीच विरघळू शकत नाही. द्वैतत्व शिल्लक राहत असेल तर त्या विरघळण्याला खुमार नाही. एक विचारू? गाडीचा गिअर उतरवत तो म्हणाला. विचारा नारेश्वरा. त्याच्या कानाच्या पाळीशी नाजूक बोटाच्या चिमटीनं खेळत ती म्हणाली. NN लँड डेव्हलपर्स हे नाव ऐकलंय का? व त्याच्याशी काही संबंध आहे का तुझा? मिस्टर पाटील, गाडी उभी करा व उतरा, मी जाते एकटी. ती आपला कानाजवळचा हात मागे करत संतापत उद्गारली. क्षणात वाळूचं बन, विळूचं बन, बरसणारा पाऊस, निथळत्या जाणीवा सारं गायब झाला. बिथरू नकोस, मी गंभीरतेने विचारतोय. काही लोकांना ना स्वर्गात नेलं तरी ते आपला व्यवसाय सोडत नाहीत. तिथंही ते आपल्या भिकार व्यवसायाच्या भिकार वावड्या उठवतच राहतात. नाजुका, फक्त एक साधा प्रश्न. नाही ऐकलंय व पाहिलंही नाही. संबंधाचा तर प्रश्नच नाही, ती रागात म्हणाली. त्यानं गिअर बदलवत गाडीस वेग दिला. तुमची खानदानी नजर तुमची किती कह्यात आहे ना.
सेवेला हजर असल्यागत लगेच हजर होते ना. नरेन मंद स्मित झळकावत बोलला. सगळा माहोल खराब केल्यावर काय ती मग हात बांधून मुकाट्यानं बसेल का? मग आता एखाद्या ठिकाणी चहा कॉफी घेऊयात, थांबवा गाडी, ती रागात म्हणाली. बरं, असं अचानक का विचारलं? ती पुन्हा परतू लागली. नाजुका या एका प्रश्नानं चिंधुबा कदाचित उत्तर न देताच निघून गेला की कोणीतरी त्याला घालवलं त्यास. नरेन गंभीर होत म्हणाला. काय नाव म्हणालास? NN लँड डेव्हलपर्स. नाव तर ऐकलं नाही व पाहिलंही नाही कुठे. ठीक आहे, सोड तो विषय. चल परत शिर घुमवत तुझ्या विळूच्या वनात ताडामाडाच्या वाडीत चल. लगेच माघारी परतायला ती काय माझी गुलाब खानदानी जरब आहे का? ती नाराजीनंच म्हणाली. एक सांगू? काही नको. एक नाही न दोन नाही. तुझं विचारणं सांगणं सारं परतीचंच असतं. नाकाचा शेंडा तसाच लाल तिचा अजूनही. साडीत नारीतलं बाल्यपण अधिक उठून दिसतं ना? नरेन आरशात पाहत बोलला. मुकाट्यानं समोर बघ. उगाच साडीत बाल्य हुडकतोय, काही संबंध नसताना. संबंध कसा नाही? बघ त्या साडीचा पदर हातात धरत तू किती छान खेळते केव्हाची. यात तुझा कोणताच हेतू नाही. स्वर्गात व्यवसायाच्या वावड्या उडवण्याचा. पण नाजूक बोटं अलवारपणे साडीच्या पदरात अडकली की मग पदरच बोटात. उलटसुलट पदर बोटाने फिरवला जातोय आणि चेहऱ्यावर किती भावना बदलत झरत होत्या. कोणत्या प्रदेशात तू मुक्त भ्रमण करतेस? म्हणून म्हटलं की नारीचं साडीत बाल्यपण उठून दिसतं. तू ना आर्किटेक्ट नसताना तर कवी छान शोभतोस, पण तरी तुला साडी जेवढी शोभून दिसते तेवढा नाही. नरेन खोल तिरकस पाहत बोलला. खरंच? विश्वाची आतुरता एकवटत ती विचारती झाली. या साडीतल्या बाल्यपणाच्या वेडानं तर मला सागरात वाळूच्या वनात फिरायला भाग पाडलं. नरेन बोलला. नारू, गाडी थांबव. का? गती कमी करत त्यानं विचारलं. थांबव बोलली ना. गाडी थांबताच ती सीटवरून त्याला गच्च बिलगली. त्यानंही तो आवेग न थोपवता बिलगणंच पसंत केलं. पावलेच जणू एकमेकात विरघळली, उत्कट परम ओढीनं. नारेश्वरा. नरेनची गाडी भरधाव वेगानं मुंबईजवळ करू लागली, पण रात्री 10ची वर्दळ व्यत्यय आणत होती. नाजूक आता डोळे बंद करून विचारात गडली होती. NN डेव्हलपर्स हे नाव आपण कुठंतरी पाहिलंय बोर्डावर, पण कुठं? ती मेंदू स्थान देत आठवत होती. कुठंतरी नुकतंच पाहिलंय हे तिला जाणवत होतं, पण कुठं ती जागाच आठवत नव्हती. ती मेंदू झिंझिण्या आणत आठवत राहिली. कुठं पाहिली? दिल्लीला? मुंबईला? तलासरीला? तलभाटीला? कुठं कुठं? माणसाचं मन मोठं विचित्र. एखादं पात्रही तो असंच जवळ आणतो, पण अगदी जवळ असताना क्षणात दूर नेत आठवूच देत नाही. मग दूर दूर फिरत कुठं पाहिलं या अज्ञात जगात फिरवत राहतं. तातोबा बोलला होता की अज्ञानात आनंद आहे. मग आपण ज्ञाताकडे का धावतोय? नायरा वाट पाहत असेल, पण नावाचा बोर्ड कुठं पाहिला मी? यस, आठवलं. ती खाडकन उठली व तिने डॅशबोर्ड खोलत फोटोचा अल्बम काढला. मागच्या 1-1.5 वर्षांपूर्वी नायरा व मैत्रिणीसोबत काढलेले फोटो होते ते. ती एक फोटो पाहू लागली, पण बोर्ड दिसेना. ती बावचळ्या गत फोटो पाहू लागली. काय शोधते एवढा अधीरागत? बाल्यपण? नाही, मगाशी तुम्ही जे नाव बोललात ना, त्या नावाचा बोर्ड कुठंतरी पाहण्यात आलाय असं आठवतंय प्रकर्षानं, पण आठवतच नाही रे. ते विचाराच्या गर्कतेनं म्हणाली. आठवत राहा, आठवेल, पाहिला असेल तर. बरं, आता कुठं जायचंय? नरेनला अंधुकशी आशा निर्माण झाली म्हणून तो खुशीनं बोलला. वर्ली सिलिंगवर.
ती अल्बम ठेवत म्हणाली, नाजुका, आता 12 वाजायला येतील वर्ली सिलिंगवर जायला. त्यापेक्षा सरळ नायरांकडे सोडतो तुला मी. खड्ड्यात गेली नायरा आणि त्या चौघी बेवड्या. आता मला वर्ली सिलिंगवर जाऊ वाटतंय. आणि तुम्ही पाटील खोटारडे, तुम्ही आशा लावून निराश करता तुम्ही. ती एकदम नाराजीनंच बोलली. नरेननं उत्कटता ओळखली. त्यानं न बोलता वर्ली सिलिंगकडे गाडी नेली. आता रहदारी मंदावत होती. पाऊस रपारप बरसत असल्यानं असावी. बांद्रा मागे टाकलं. लाईट्स प्रकाशानं त्यातून झिरपणारा पाऊस, पावसात गंधेल सोडणारी उत्कटता. वर्ली सिलिंगवर तिनं गाडी थांबवायला लावली. समुद्राच्या लाटा उठत होत्या. रात्रीच्या शांततेत पावसात वारा प्रकाश वाहत होता की प्रकाश पाऊस, किंवा पाऊसच वाऱ्या प्रकाशास आपणासोबत नेत होता. अतिशय उत्कटता शिगेला नेणारं बेनझीर दृश्य. आणि वेळ ही लुटतच राहावी अशी लाघवातली लाघव माधव. नाजूक घडीची नाजूक वेळ की नाजुका वेळ. नरेन उतरत भव्य बांधकाम पाहत होता. आपल्या शाखेतला अप्रतिम कलेचा नमुना. नरेन, नुसतं पाहत राहशील? नाजुका, किती अद्भुत आहे ना. सागराच्या उरात घुसून दिमाखात उभा आहे हा पूल. हा पूल, हा सागर, ही मुंबापुरी, अन हा पाऊस, किती किती भावविभोर. आणि मी यात कुठं हरवली? नायराच्या घरी टाकून आला की काय? नरेननं तिचा हात पकडला. कशाला या अद्भुत रम्य वातावरणात पाऊस सोबत भिजवतोय आपणास वाळू वेळूचं बन नसलं तरी शांततेच्या अज्ञात प्रदेशात. चल, या पावसात वाहत विरघळून जाऊया सागरात. विरघळल्यावर पुढच्या प्रवासात काहीच उरणार नाही बघ. शिल्लक काहीच राहिलं नाही. रित्या अंजुरानं ओरडशील मग. विचार कर. सागराच्या तळाशी अलिंगलेले देह, देहाची हाडं, हाडात ही एकच टाहो. लिप्सा तशीच शिल्लक विरघळण्याची. विरघळताना विरघळूनही या हाडाच्या कणादाच्या कणाकणात रेणू रेणूत, अणू आणि अणूत लिप्सेचा टाहो चाललाय बघ. विरघळणं बाकीच राहिल्याचा. नाजुका, नरेन तर थेट कापूर होऊ पाहत होता. गोठणा संगणनापेक्षा थेट सप्लवन. किती पावन. स्पर्शाचा मुलामा चढवत विटाळणं नकोच. नरेन, नायरा मात्र वाट पाहत राहील माझी, अजून कशी आली नाही म्हणून, आणि मग अल्बम काढत शोधत राहील मला. नाजुका बोलली आणि तिला काहीतरी आठवलंच. मनाच्या अज्ञात प्रदेशातलं, अज्ञाताकडून ज्ञाताकडे, समाधानाकडून. नरेन, गाडी काढ, पटकन नायराकडे जाऊ. NN लँड डेव्हलपर्सचा बोर्ड सापडेलच. तिथं नाही तरी इतर तिघींच्या अल्बममध्ये. ती गाडीकडे निघत बोलली. अन लिप्सेचा टाहो तसाच सोडायचा? कदाचित नाटकातून नरेन भूमिकेत जगू पाहत असावा. मनानं दगा दिल्यानं म्हणून तो विचारत नाजुका मागे जाण्यास कचरू लागला. अखेर त्या नावाचा बोर्ड सापडलाच. नरेनच्या शोधास यश येणार बहुतेक. नाजुका लिप्सेचा चालणारा टाहो सागर तळाशी तसा सोडत न विरघळता जी परतली होती. महादेवा, उकल उकल, एक चल वा द्विचली समीकरणं सोडवत. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.